दुसरी आईसे विदनासे नवे दुसरे नवे दुसरे आयसे नवे सवे दुखया मेला तेने अगोळा तेने अगोळा लीला तेने अगोळा लीला दुखया मेला तेने अगोळा लीला अगोळा लीला तेने अगोळा लीला पोरी आजी चोरी गेली आजी चोरी गेली खरी आजी चोरी गेली आजी चोरी गेली आजी चोरी गेली खरी आजी हमारा भवाई पांडुरंगा करो प्रथम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू हे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या कृपाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो जयंती कल्या सोलन वैश्विक ज्ञान शिकुरचं काय माझ्या मान्य ज्ञानेश्वराकडनं का दळलं तुम्हाला लो भवन हलो जरा तरी पाती गवळणी तवती बालती दुधानी म्हणती नंदाच्या बोऱ्याची चोरी केली करे त्या विना नासी नमी दुसरी आयशी सवे तू घ्या मेला तेने आगुण आलेला म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे विठाला वाहती गवळणी होती बालती दुधानी प्रसूत सिंग ही जी स्वीकृत आपल्या स्वतः देतात तो सर्वांचे शेत वेळी गवळण महाराज पुष्यनी दुडायचं म्हणलं तुकोबरा येतो तुकोरामांच्या घात्या तिच्या चरणाचे सगळ्यांच्या पाठांतरातली आर्त नाही अर्थार्थी नाही जिज्ञासू नाही ज्ञानी आहे 7व्या अध्यायामध्ये भक्ताचे 4 प्रकार आहेत अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी पण 7व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे चौथियाचे ठाई काही करण्याची नाही ज्ञानी भक्ताला कर्म बाधत नाही असं 7व्या अध्यायाचं म्हणणं आहे माझी गवळण अर्थ नाही अर्थार्थी नाही जिज्ञासू नाही ज्ञानी आहे पहिली भूमिका आहे आणि दुसरी गोष्ट आजची गवळण अंतरंग बाह्यरंग नाही अंतरंग आहे गवळणीला 2 भाग आहेत एक अंतर्भाग आणि एक बाह्य भाग आज कीर्तनाला गवळणीला पहिली सुरुवात अशी आहे ही गवळण अर्थ नाही ए ए सारखं बाजू देतो नाही बरे हे ते बोर सारखं बाजू देतो ए बंद करते मोबाईल भाई बाजूला उतर खाली देतो खाली आता मध्ये विक्षेप न करू
ए खाली बसवणे तुझ्या घरी पंगत बसले या खिशाला हात घालतोय म्हणजे दुसऱ्याला चड्डी नाही तुला एकट्याला चड्डी विठाला विठाला अर्थार्थी नाहीये जिज्ञासू नाहीये ज्ञानी आहे. आणि दुसरा भाग आजची गवळण अंतरंग आहे. गवळणीला सुरुवात घेतलेली गवळण तुकोबरायांच्या गाथ्यातील एक कडवे 4 आहेत. तुकोबरायांच्या गाथ्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 अभंगामध्ये पहिला अभंग आहे समचलन दृष्टी विठेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा. गात्यामध्ये जे 4092 अभंग आहेत. काही अभंग नामपर आहेत, संतपर आहेत, विनंतीपर आहेत, विनवणीपर आहेत, मागणीपर आहेत, सालमालू आहेत, गोंगडी आहेत, पाईक आहेत, व्याभिचारी अभंग आहे, हिंदुस्थानी अभंग, ख्याल आहे, नाट आहे, वासुदेव आहे, पांगुळ आहे, जोगी आहे, एका खडी आहे, बैर आहे, भुप्पळ आहे, गवळणी आहे, विरहिणी आहे, माहेरची मात आहे, डांका आहे, सौर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एकच वाक्य तुकोबाराचा गाथा 5वा वेद नक्की आहेच. पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुकोबाराचा गाथा हा तुकोबाराच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबाराचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. मग ऐकणारी माणसं म्हणतील तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही? उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच पांडुरंग आहे. आणि ज्ञानेश्वरीला 2 प्रकार आहेत. ज्ञानेश्वरी ज्यांच्या कृपेने झाली तो अवतार या महादेवाचा आहे, सिद्धेश्वराचा आहे. सिद्धेश्वराचा म्हणून निवृत्तीनाथाच्या कृपेने ज्ञानेश्वरी झाली. आणि निवृत्तीनाथ हा सदा शिवाचा अवतार आहे. मग ज्ञानेश्वरीला 2 भाग आहेत. ज्यांच्या कृपेने झाली तो अवतार सदा शिवाचा आहे आणि ज्यांनी लिहिली तो अवतार विष्णूचा आहे. तो अवतार विष्णूचा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काल्याच्या प्रसंगातला नाही पण अंतरंग गवळण आहे. गवळणीला करायची आहे सुरुवात. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे जेवढे कीर्तन ऐकलं थोडं नंगाट काम आहे आपलं. कीर्तनाला सुरुवात करायची. ऐकणाऱ्यांना 3 सूचना आहेत. पहिल्या 1 कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून यायचंच नाही. हा लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्या जीव काढायचा आणि तुम्ही सुतक पडल्यावानी बसायचं, यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. आणि तिसरी सूचना आहे शंका असली अभंगात कोणती बी ओपन चॅलेंज उभं राहून विचारायची. 2 महिन्यानं उत्तर देईल. पुस्तकं उलटे पालटे करून देईल. पण मी गेल्यावर कणायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय सबंध. आणि तुला पटावा म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कुणी? पांडुरंगाचा निरोप तुमच्या पुढं पोहोचवणं आमचं काम आहे. सगळ्या कीर्तनकारांचं एकच काम आहे का पांडुरंगाने तुम्हाला गायनाची कला दिली, पांडुरंगाने तुम्हाला वाजवण्याची कला दिली, पांडुरंगाने तुम्हाला कथा सांगायची कला दिली, ती पांडुरंगाच्या नावाचा प्रचार करायला दिली. कीर्तनात एखाद्याची लाल करायला दिली नाही. एखाद्याच्या अख्ख्या गावात एकाचीच लाल करायची, बाकी गावाची पिवळी करायची, याच्यासाठी कथा दिली नाही. तुम्हाला फक्त निरोप मुख म्हणे मज दाढीले आणि गवळणीला सुरुवात. पहिला प्रश्न फटाफटा बोलत जायचा. आता बोललं तर कळेल. पहिला प्रश्न काला का करायचा? उत्तर पहिला माझा प्रश्न असा आहे 7 दिवस सप्ताह झाला पण आता काला का करायचा? पहिला प्रश्न आहे काला आजारी तुम्ही काला का करायचा? उत्तर मंदिर पूर्ण होईल पण कळस चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कष लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, सप्ताह पूर्ण होईल पण दहीहंडी फुटली तर. फायनल एक वाक्य. 18व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे देवळाच या कामा कळशू. 18वा अध्याय असं म्हणतो देवळावर कळस चढला आता त्या देवळाचं काम
संपलं. एक मंदिरावर कळस चढला, संपला विषय. पाणी पाऊस पडला, पाणी आलं, ओढ्याला आलं, नाल्याला आलं, धरणात गेलं, नदीला गेलं, पाणी सागराला गेलं की नदी नाव आपाप गायब होतं. त्याला एकच नाव राहतं, तुका म्हणे गंगा सागरा संगमे. अवघ्या झाल्यावर मी एक कविता की वाहन संपलं. परत नीट आहे का बरं का. आता त्या नदीचं नाव नदी नाहीये, आता तिचं नाव सागर. सागर डायरेक्ट पाणी गेलं सागराला. मग ह्या जीवानं जर अखंड भजन केलं तर याला देव होता येतं. आणि जे झाले ते या भागात होऊन गेले तात्या महाराज. हा ते होऊन गेले का. आता हे आता जे साधू बिदू राहिले ना, ही सगळी भामट्यांची टोळी, यांचा विषय सोडून द्या. हा विषय सोडून द्या, हा विषय आजचा नाहीये. तात्या महाराजांना ओवी बसते 7व्या अध्यायात 9व्या अध्यायात. येथे एकच लीला तरले ते सर्व भावे मज भाजले. अजून ओवी बसते त्यांना, काही एखाद्याचे वैकुंठा जावे. 9वा अध्याय म्हणतो वैकुंठाला एक वाक्य सांगा, मेल्यावर मोक्ष मिळतो ही गोष्ट चुकीची आहे. आता सांगतात आमची महाराज मंडळी नदीला दाव्यावर. हे सगळं दाव्याचं प्रवचनच लबाड प्रवचन आहे. ते काय ते बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्हाला पटलं तर हा म्हणा, मेल्यावर मोक्ष मिळतो ही गोष्ट चुकीची आहे. परमार्थात आनंदाने जिवंतपणे मोक्ष मिळवता येतो. हरिपाठ करणं मोक्ष आहे, काकडा करणं मोक्ष आहे. आणि काकडा आणि हरिपाठ हे 2 ग्रंथ जिवंत मोक्ष देणारे ग्रंथ आहेत. मेल्यावर मोक्ष. आपल्या बापानं आपल्या मांडीवर डोकं ठेवून जीव सोडला, त्याला न्यायला कोण आलं तर कोणी पाहिले? कोणी पाहिलं? यम आलता का विष्णूजी दूत आलता का पप्पेची आई हाक मारित होती? कोण तपास करत? मेल्यावर मोक्ष मिळतो हा विषय सोडूनच द्या. याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा सोहळा. याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, भोगू मुक्तीचा सोहळा. नदी सागराला मिळाली, वाहन संपलं. काल एक घुसायचं बरं का आपल्याला. नदी सागराला मिळाली, वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं. पण ह्या जगात 3 गोष्टी वांज आहेत. 3 वांज आहेत. एक 15व्या अध्यायामध्ये 54 नंबरची ओवी आहे, यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. वांज त्याला काय नाही, फक्त पोरं पैदा करायचे, ते शिकवायचे, त्यांची नातू बोकंडी घ्यायचे, मरायचं. फळ काय? फळ काय? बायको करा, पोरग पैदा करा, ते शाळेत घाला, ते मोठं करा, त्याला नोकरी लावा, त्याची बायको बाळा 3 होऊ द्या, त्याचं पोर मांडीव घ्या, आटक येऊ द्या, मरू द्या, दुसरा म्हातारा तयार होऊ द्या. त्याच्यात काय संसार करणं काय पराक्रम आहे काय? हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, निवडून येणं, हा काय पराक्रम आहे का? अरे माळ घालणं हा पराक्रम आहे. धन्य हामी जन्मालो दास विठोबाचे धारो, दास विठोबाचे धारो, दास विठोबाचे धारो. धन्य हामी जन्मालो दास विठोबाचे धारो, दास विठोबाचे गाडी. हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस.
तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून. पण इथं पोरग झालं का लगेच पालथ पडायला लागलं का टेटसला, उताना पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. तुला हाणताना टेटसला ठोई. हॅलो, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अरे तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं सदस्य? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाख. हे सगळ्या लबाड्यात ही नाटक आहेत सगळी. तुम्हाला मुंग्याची दिला अजून आता शिकत सुरुवात झाली. 10 मिनिटात तुम्हाला काहीच सुधारायचं नाही. ते बारीक ऐकायचं फक्त. बारीक नाही ऐकलं का मजा राहत नाही. ओवी सोडून ऐकलं ना मग त्याला मजा राहत नाही. प्रत्येक वाक्याला ओवी घ्यायची, फिटत होईल. वांज 3 गोष्टी आहेत. 1 संसार, 2 इच्छा. इच्छा वांज आहे का? इच्छेला प्रियकर जो आहे त्याचं नाव मन आहे. आणि मन इच्छेवर प्रेम करताय, पण मन नपुसक असल्यामुळं इच्छेला बाळ होत नाही, म्हणजे इच्छा वांज आहे. 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामात ते तारुण्य आली. वांज आहे, इच्छा वांज आहे, संसार वांज आहे. आणि 3री एक गोष्ट वांज आहे जगात. कोणती ऐका? 1 संसार, 2 इच्छा आणि 3 स्तुती. स्तुती वांज आहे का? सज्जन माणसाला स्तुती आवडत नाही आणि स्तुतीला दुर्जन आवडत नाही. ही वांज गोष्टी आहे. संसार हा वांज आहे. आणि 15वा अध्याय 54 नंबरच्या ओवीत म्हणतो या फळना शुमिता. त्या झाडाला फळ येत नाही, ते झाड वांज आहे. संसारामध्ये फळ नाही आणि एकच फळ आहे, पश्चाताप. पश्चाताप, बाकी त्याच्यात काही नाही. 1 पोऱ्या पैदा केला तरी तेच आणि 71 केला तरी तेच. 4 पोरांचे बाप बिन भाकरीचे. 4 पोरं पैदा केली त्यानं आणि राहतोय गोठ्यात. आणि बांध कुरू जमीन वाढवली. उपरल्या खाली हात घालू म्हशी इकल्या, शिंगड्या खाली घालू गोण्या टाचल्या. मेथी लवकर यावा म्हणून त्याच्या दिवशी फवारली आणि ती मेथी सप्त्याच्या पंक्तीला दिली. या हलकटाने ती लिंबू पिळू खाली. मेथीवर दिवशी फवारली तर मेथी 21 दिवसात येते. प्रयोग करून पहा. केलायस तू म्या सांगायची काय फायनल. काल्याकडे घुसायचं बरं का आपल्याला. मंदिर पूर्ण झालं, नदी सागराला मिळाली, वृक्षाला फळ आलं. वृक्षाला फळ आलं का आलं का कार्यक्रम संपला. मग दहीहंडी फुटली का काला झाला, म्हणजे यज्ञ संपला. मग काला करावाच लागतो, त्याची ही कारण. आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. फक्त फटाफटा बोलायचं. आता बोललं तरच कळेल. फास्ट बोलावं लागेल तुम्हाला. या जगात नर शरीर मिळत नाही. इथं दुनिया सांगते, आम्ही सांगायची काही गरज नाही. हे सगळ्यांना कळतंय. मिळत नाही, पण मिळालंय. त्याचं उत्तर आहे हे एक गाव आहे. गाव आहे गाव. आणि ह्या गावाचं नाव आहे शरीर. 7वा अध्याय म्हणतो पाहे पहा शरीराची या गावा. बोलत जा. हे एक गाव आहे, हे एक गाव आहे. आणि ह्या गावाचा बाप म्हणजे तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि सरपंच सदस्य ध्यानात ठेवा, 5 वर्ष एकच सरपंच राहू द्या. ही अडीचचे लफडे करू नका. एकही काम होत नाही. त्यानं खडी आणली का यानं वाळू उचलायची, यानं वाळू उचलली का त्यानं मुरुम टाकायचा. काम तसंच. पैसे जाऊ द्या पण नाही तर मग रोज एक व्हा. तुम्हाला किडा आहे ना सोमवारी तू. एकही काम होत नाही. इतके बोंगे झालेत गावांचे. महाराज तुम्हाला वाक्य सांगू का, 4 माणसं ह्या जगात का ते काही करू शकतात. काही. 1 चारी ऐका नीट. 1 काम पिपासू. कामावर ज्याचा कंट्रोल नाही आणि इंद्रियावर ज्याचा ताबा नाही तो माणूस काही करू शकतो. तुमचं काय मत आहे?
तुमचं तर डोकंच बंद झालं. हा, म्हातारा माणूस बायको करतो का? करू द्या मोकळ्या मनानं करू द्या. म्हाताऱ्यानं बायको केली त्याला नाव ठेवू नका, ते फक्त वयानं दमलंय. करू द्या. आणि याला 7 कारण आहेत, ऐका. 7च्या 7 कारण ऐका. 1, बारीक ऐका. 1, कामाला वय नाही. 2, कामाला जात नाही. 3, कामाला नातं नाही. 4, कामाला शील नाही. 5, कामाला कुळ नाही. 6, कामाला काळवेळ नाही. आणि 7, कामाला लाज नाही. कामातूर जी माणसं आहेत काही करू शकतात. स्त्रीशी संग करता यावा म्हणून सूर्य थांबवला, पण शरीरातला काम थांबवला नाही. अभ्यास करा. काम थांबवला नाही, सूर्य बाकी थांबवला. पराशर ऋषीने सूर्य थांबवला, पण शरीरातला काम थांबवला नाही. पण असं भजन केलं का कामातून स्त्रीला आई म्हटले, याला तुकोबर आहे म्हण. दोन्ही गोष्ट नीट ऐका. पराशर ऋषीने सूर्य थांबवला, पण काम थांबवता आला नाही. आणि इकडं कामातून स्त्री काम मागायला आली तर भजनात तयार असल्यामुळे तिला आई म्हणून मोकळे झाले. दोन्ही कामातूर जी माणसं आहेत, कामातूर काही करू शकतात, काहीही. 4 माणसं ह्या जगात. 1, काम पिपासू. 2, मान पिपासू. मान, नुसतं मानासाठी जगायचं, कळत काहीच नाही. माझी लाल करा, मला बोकंडी घ्या, मान. काही कळत नाही, काही कळत नाही, फक्त जगायचं कशाला. 13% पण संस्था काढायची, पण लग्न टोले जगच करायचं, लग्न लफड्याच. कशासाठी? मान. बस लोकांनी म्हणावं की लय मोठं केलं. आणि त्याची पोरगी इतकी हुशार, 10वी पासून त्या पोराला बी लागली आणि त्याच्याशीच लग्न केलं, तरी ती पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडती. किती नाटक आहेत पहा. आणि 10वी पासून वड्यानं आल्याला स्कूटीवर त्याचं तोंड दाबो दाबो हिंडती. आणि येडे बाबळीत त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, माझ्या नागपुडीत पाय. आणि ती नवऱ्याच्या घरी जाताना रडती. 1, काम पिपासू. 2, मान पिपासू. आणि 3, धन पिपासू. चुलत भावांची इस्टेट लुटता यावा म्हणून महाभारत घडलं. आणि महाभारत साधं घडलं नाही. जुने म्हातारे सांगतील, जगाच्या पाठीवर एकच बाप झाला का त्यानं स्वतःच्या पोरांचा मृत्यू उघड्या डोळ्यानं पाहिला. पुढे ऐकायचं का? पुढे ऐका. पाणी पाजायला पोऱ्या राहिला नाही. पाणी यादव संपले, यादव संपले. यादव केवळ धन पिपासू. धनासाठी यांनी त्यांची बायको उडीत आणली. एवढंच नाही, विषयाचे लाडू चारले. एवढंच नाही, महाराज लाक्षागृहात जाळलं. एवढंच नाही तर राज्याचे खरे मालक भीक मागायला लावले. कशापायी? करेक्ट, धनापायी. भाऊजाईच होती. वडीत आणली ती भाऊजाईच होती, काय दुसरी कोणी नव्हती. पण धन पिपासू जी माणसं आहेत, धनासाठी काही करू शकतात. 3 माणसं सांगितली मी तुम्हाला. काम पिपासू काही करू शकतो. मान पिपासू काही करू शकतो. धन पिपासू काही करू शकतो. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण, धनासाठी देती. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण. आणि चौथा, एक गेलं बा मला. काम पिपासू. 2, धन पिपासू. 3, मान पिपासू.
आणि 4 सत्ता पिपासू. सत्तेचा ज्याला व्यसन आहे सत्तेचं, तो माणूस बाप आडवा आला तरी बोगसू शकतो. बोला, काही करू शकतो. सत्तेसाठी माणूस काहीही करू शकतो. तुमचं काय मत आहे? इथं ऑगस्ट महिना झाला की शाळेचे ऍडमिशन बंद होतात. इथं सकाळी तिकीट मिळालं नाही, दुपारी ऍडमिशन मिळत. ही शाळाच कोणती आहे समजत नाही. इथं 1000 दिवस जर भरले नाही तर पोराला परीक्षेला बसता येत नाही. इथं सकाळी इकडं आलेल्याला दुपारी तिकीट मिळतंय. तुम्ही अभ्यास करा. तुम्ही बधीर तुम्हाला काय सुन्न समाज नीट आहे का? लाचार समाज तयार झाला का कमी बुद्धीची माणसं मोठी होतात. आणि समाज इतका लाचार आहे. आता तुम्ही माझ्या पुढे जेवढे बसलेत ना, ही फक्त मेले नाहीत म्हणून जिवंत आहेत. ही मेलेली माणसं आहेत. मेलेली आता फक्त हलात्यात म्हणून जिवंत आहेत. मेलेला समाज आहे. आता माझ्या पुढे एवढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या माग इंद्रिकाला उडत, अशी भिकारी लोक. स्वाभिमान विकलेला समाज तयार झाला मला. आणि सत्ता पिपासू माणूस नाथ पाहत नाही. सत्ता पिपासू माणूस फक्त सत्तेसाठीच लढतो. तुमचं काय? सक्का भाऊ सांगत होता आणलेली बाई नेऊन दे. जटे होती तुला 80,000 बायका आहे, अजून तेवढ्या कर, पण तू हे औषध घरात आणू नको. आणि आणलं तर तुझा कार्यक्रम होणार. यानं त्याला उचकून दिलं. अभ्यास करा. सक्का भाऊ आहे. कोण? बिभीषण सक्का. आणि पाया पडला याच्या. भाऊ ते 80,000 बायका आहे, अजून तेवढ्या कर रे. तू येडेपणा करू नको, मरशील. यानं त्याला उचकून दिलं. त्याला आणि आणलीच. आणल्यावर हा पठ्ठ्या उठला झोपेतला कुंभकर्ण. तो त्याला म्हणला तुला ही दुर्बुद्धी सुचली कुठून? अरे हा कुटाणा कशाला केला भाऊ? तो म्हणला का तू मरणार. सख्या भावाचं वाक्य आहे, तू मरणार. तो म्हणला अक्कल शिकू नको, मी तुला प्रवचन करायला नाही बोलावलं, युद्ध करायला बोलावलंय. तू युद्धाचं सांग. तो कुंभकर्ण म्हणला ऐक, आज तू ह्या युद्धात मरणार. आणि तू एकटा मरणार नाही, तू मला घेऊन मरणार. इतके बारीक वाक्य आहेत महाराज. मी 10 पानं वाचितो रोज पण पीठ. तो म्हणला तू एकटा नाही मरणार, मला घेऊन मरणार. रावण म्हणला तू असं बोललाच का? तो कुंभकर्णाचं वाक्य पाठ करा. कुंभकर्ण म्हणतो तो सीता पळून आणली, ती आसुरी संपत्तीच्या जोरावर आणली. नीट आहे का? आणि तुझी ती आसुरी संपत्तीच्या जोरावर आणली. आणि ज्याची बायको तो पळवली त्याच्याकडं दैवी संपत्ती आहे. काय भाषा आहे महाराज. तो बायको आणली पण संपत्ती कोणती वापरली? आसुरी. आणि तो ज्याची बायको पळून आणली त्याच्याकडं दैवी संपत्ती आहे. आणि ध्यानात ठेव रावणा, आसुरी संपत्ती किती जरी कमावली तर दैवी संपत्ती पुढे टिकू शकत नाही. तू मरणार. तो म्हणला मी मरणार. मग तू का मरणार? तो म्हणला मी तुझा भाऊ आहे, युद्धामध्ये मी मरणार. मग तो म्हणतो तू मरायला कबूल का झाला? तर त्याने सांगितलं कलियुगामध्ये